2024 संपून आता 2025 सुरू होत आहे। या नवीन वर्षाचं स्वागत करण्याच्या सर्वजण तयारीत आहेत। 2024 मध्ये भारतातील वस्तू आणि सेवांच्या किमतींवर अनेक घटकांचा प्रभाव पडला। त्यामुळे काही गोष्टी स्वस्त झाल्या तर काही महागल्या। आता नवीन वर्षातही काही बदल होणार आहेत का असा प्रश्न अनेकांना पडला असेलच। मग नेमकं नवीन वर्षापासून काय महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत, काय महागणार आहे आणि काय स्वस्त होणार आहे याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून घेऊयात। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय रुतम मराठी। येत्या 1 जानेवारी पासून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या काही सेवांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत। रिझर्व्ह बँकेकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे। बँकेने शेतकऱ्यांना हमीशिवाय कर्ज देण्याची मर्यादा वाढवून ती 2 लाखांपर्यंत केली आहे। पूर्वी 1,60,000 रुपयांपर्यंत हमीशिवाय कर्ज दिले जात होतं। त्यामुळे आता शेतकऱ्यांना नवीन वर्षात याचा मोठा फायदा होणार आहे। UPI 123 पे सर्व्हिसद्वारे आता वापरकर्ते दिवसाला 10,000 रुपयांपर्यंत ट्रान्झॅक्शन करू शकतात। पूर्वी 5,000 रुपयांपर्यंतची मर्यादा होती। UPI 123 पेचं वैशिष्ट्य आहे की याद्वारे वापरकर्त्यांना विना इंटरनेट पेमेंट करता येतं। या व्यवहारावर RBIचं नियंत्रण असतं। तसंच RBIनं नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आणि हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या मुदत ठेवींशी संबंधित धोरणं देखील आता बदलली आहेत। नवीन वर्षात पेन्शनधारकांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे, कारण पेन्शनधारक कोणत्याही बँकेच्या शाखेतून त्यांचे पैसे काढू शकतील। महत्त्वाचं म्हणजे कोणतीही अतिरिक्त पडताळणी न करता पैसे पेन्शनधारकांना मिळतील। जवळपास 78 लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। सर्वसामान्यांसाठी सर्वात आनंदाची आणि महत्त्वाची बाब म्हणजे 1 जानेवारी पासून डेटा रिचार्ज प्लॅन स्वस्त होणार आहेत, कारण भारत सरकारने दूरसंचार क्षेत्रात बदल करत नवीन राईट ऑफ वेचे नियम 1 जानेवारी पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। राईट ऑफ वेच्या नियमांमुळे एअरटेल, जिओ, वोडाफोन, BSNL या कंपन्या त्यांच्या डेटा शुल्क योजना लवकरच समायोजित करू शकतात, म्हणजेच डेटा प्लॅन कमी करण्याचा निर्णय घेऊ शकतात। नवीन वर्षात कारच्या किमतीत मात्र वाढ होणार असल्याची चिन्ह आहेत। टाटा मोटर्स, मारुती, ऑडी, ह्युंदाई, होंडा, मर्सिडीज बेन्झ अशा काही कार कंपन्यांनी गाड्यांच्या किमतीत वाढ होणार असल्याचं स्पष्ट केले। साधारणपणे 3% या कंपन्या कार किमतीत वाढ करणार आहेत। त्यामुळे 2025 मध्ये कार खरेदी करणं महागात पडणार आहे। तर 1 जानेवारी पासून BMW बाइक्स आणि स्कूटरच्या किमतीत देखील वाढ होणार आहे। BMW ची उपकंपनी असलेल्या BMW मोटार कंपनीने काही दिवसांपूर्वी जाहीर केलं आहे की 1 जानेवारी पासून त्यांच्या सर्व दुचाकींच्या किमतीत 2.5% वाढ होणार आहे। महागाईचा दबाव आणि इनपुट कॉस्ट मध्ये वाढ झाल्याने वाढ करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे। युवकांमध्ये BMW बाईकची क्रेज असतानाच आता नवीन वर्षात BMW ची बाईक खरेदी करणं परवडणारं नसेल असं सध्याचं चित्र आहे। नवीन वर्षापासून गॅसच्या दरात देखील वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तसं पाहायला गेलं तर LPGच्या किमती प्रत्येक महिन्याला कमी जास्त होताना दिसतातच, पण व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत गेल्या काही महिन्यात वाढ होतानाच दिसली आहे। त्यामुळे नवीन वर्षात घरगुती सिलेंडरच्या दरातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। 1 जानेवारी पासून GST पोर्टलमध्ये देखील 3 महत्त्वाचे बदल होणार आहेत। त्यातील एक महत्त्वपूर्ण बदल म्हणजे सर्व करदात्यांना GST पोर्टलवर प्रवेश करण्यासाठी मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशनला सामोरं जावं लागणार आहे, म्हणजेच 2 घटक वापरून ओळख सिद्ध करावी लागणार आहे। अर्थातच सायबर हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी हा नियम लागू करण्यात येणार आहे। आणि यातील दुसरे 2 महत्त्वाचे बदल हे ई-वे बिलाची वैधता आणि मर्यादा यांच्याशी संबंधित आहेत। तर आज आपण नवीन वर्षात काय महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत याची माहिती घेतली। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी रुतम मराठीला आता सबस्क्राईब करा।